धुळे जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, एसआय ट्रस्ट मध्य प्रदेश व अलिमको यांच्या संयुक्त विद्यमाने शिंदखेडा शहर व तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम हातपाय बसवण्याच्या शिबिराचे शिंदखेडा पंचायत समितीत रविवारी आयोजन करण्यात आले होते। शिंदखेडा शहर व तालुक्यातील दिव्यांग बांधवांना कृत्रिम हातपाय बसवणे, कॅलिपर्स यांचे मोजमाप व तात्काळ वितरण शिबिराचे रविवारी शिंदखेडा पंचायत समिती येथे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण सभापती संजीवनी सिसोदे या उपस्थित होत्या। राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद धुळे, एसआर ट्रस्ट मध्य प्रदेश व अलिमको यांच्या संयुक्त विद्यमाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात कृत्रिम हातपाय, कॅलिपर्स यांचे मोजमाप व तात्काळ वितरण करण्यात आले। या शिबिरात सुमारे 105 दिव्यांग बांधवांनी नोंदणी करून थेट लाभ घेतला। लाभ घेतल्यानंतर लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आत्मविश्वास दिसून आला। ही मदत म्हणजे केवळ साहित्यिक मदत नाही, तर त्यांच्या आत्मसन्मानाला आणि नव्या जीवनाला मिळालेली नवी दिशा आहे। अशा प्रकारचे शिबिर तालुकाभरात घेऊन जाण्याचे उद्देश आहेत। ही केवळ सुरुवात आहे। प्रत्येक दिव्यांग बांधवांपर्यंत मदतीचा आणि आशेचा हात पोहोचणे हे ध्येय असल्याची भावना तालुकाध्यक्ष दीपक बागल, जिजाबराव सोनवणे, प्रवीण मोरे, संजीवनी सिसोदे यांनी व्यक्त केली। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण सभापती संजीवनी सिसोदे, माजी जिल्हा परिषद सदस्य डी.आर. पाटील, भाजप तालुका अध्यक्ष दीपक बागल, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा माजी पंचायत समिती सभापती जिजाबराव सोनवणे, माजी सभापती भाऊसाहेब गिरासे, माजी उपसभापती रणजित सिंग गिरासे, माजी पंचायत समिती सदस्य प्रवीण मोरे, प्रकाश बोरसे, एसआर ट्रस्ट संचालक डॉक्टर रुपेश जाधव, आर.जी. पवारा, समाज कल्याण विभाग धुळे, गट विकास अधिकारी आर.एम. नेतनकर, बांधकाम विभाग अभियंता संजय बागोल आदी उपस्थित होते। प्रास्ताविक शिंदखेडा तालुका आरोग्य अधिकारी बी.वाय. चव्हाण यांनी केले, तर सूत्रसंचालन पी.व्ही. कुमावत व आभार प्रदर्शन आर.एम. नेतनवार यांनी केले। शिबिर यशस्वीतेसाठी विजय सिंग गिरासे, ए.बी. पिंजारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी ए.बी. पिंजारी, विकास माळी, सी.पी. धोबी, एस.डी. पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले। मी मनापासून स्वागत करतो। आपले नेते माननीय नामदार जयकुमार रावल साहेब हे फार दूरदृष्टीकोन असलेले नेते आहे। हे मला नवीन सांगण्याची आपल्याला गरज नाही। शिंदखेडा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करत असताना तळागाळातील लोकांना न्याय कसा मिळेल, प्रत्येकाचं काम कसं चांगल्या पद्धतीने होईल यासाठी आपले नेते नेहमी प्रयत्नशील असतात। ते सामान्य माणसाला घरकुलचा लाभ असेल, विहिरीचा सिंचन विहिरीचा लाभ असेल किंवा सामान्य माणसाचे अनेक योजनांद्वारे त्यांचा लाभ मिळून त्यांचं जीवनमान कसं उंचावेल यासाठी प्रयत्न करणारे आपले नेते आणि अशा अनेक प्रकारची कामं करत असताना शिंदखेडा मतदारसंघाचा विकास करत असताना माझा अपंग बांधव यालाही सरकारकडून आपल्या माध्यमातून काहीतरी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात। त्यांचे पगाराचा प्रश्न असेल, त्यांना अनेक कामगारांना साहित्य वाटपाचा प्रश्न असेल, असे अनेक कामं करत असताना आजचा हा कार्यक्रम जे अपंग बांधव भगिनी यांचे हात पाय नसतील त्यांना कृत्रिम पाय तात्काळ बसवण्यात यावे या अनुषंगाने हा अतिशय स्फूर्त असा उपक्रम माननीय नामदार जयकुमारच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि अतिशय स्फूर्त असा उपक्रम आहे। या कार्यक्रमासाठी भारतीय भविष्य मार्गदर्शनासाठी ज्या संस्थेने मदत केलेली आहे त्या संस्थेचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो की अतिशय चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला। आपल्याला या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व अपंग लाभार्थ्यांना याचा लाभ होईल आणि त्यांच्या जीवनात एक चांगलं हास्य फुलेल अशी अपेक्षा व्यक्त करतो।